नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनल वरती। तर अनेक जण मला प्री वर्कआउट बद्दल विचारायचे, तर मी यावेळेस एक नवीन प्रकारचा प्री वर्कआउट घेतला। तर त्याची ऑथेंटिसिटी कशी असते काय मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगते। तर भरपूर जण मला प्री वर्कआउट बद्दल विचारायचे, तर मी हे एक नवीन आरसी ए बडीचं प्री वर्कआउट आहे हे घेतलंय। म्हणजे जी गोष्ट जास्त चालती त्याच्यामध्ये डुप्लिकेट निघतात, तर हे ओरिजिनल कसं आहे ते आपण कसं ओळखायचं याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर भरपूर जणांचा असा गैरसमज होऊ शकतो की ही ह्या प्रोडक्टची जाहिरात करते, तर जाहिरात करायची मला काहीही गरज नाहीये। 7 का 8 वेळा जे मिस्टर ऑलिम्पिया झालेले बॉडी बिल्डर आहेत, रॉनी कॉलेमन त्यांचं नाव आहे, त्यांना किंग कॉलेमन म्हणून ओळखलं जातं। तर जगामध्ये फेमस असणाऱ्या बॉडी बिल्डरचं हे प्रोडक्ट आहे। तर मला याची जाहिरात करायची काही गरज नाही, ऑलरेडी ते जगामध्ये फेमस आहे। तर कृपया हे लक्षात घ्या, कोणाच्या सुपीक डोक्यात नापीक विचार आला असेल की ही प्रोडक्टची जाहिरात करते किंवा उत्तेजित करते कोणाला प्री वर्कआउट घेण्यासाठी, तर त्यांनीही त्यांच्या डोक्यातली शंका काढून टाका, कारण हा सदरचा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त माहिती देण्यासाठी बनवलाय। मी भेटते तेवढ्या पगारात खुश आहे, मला कोणत्याही प्रोडक्टला प्रमोट करायची गरज नाहीये। तुम्हाला जर माहितीसाठी हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही स्किप करून पुढे जाऊ शकता। तर आता आपण हे प्रोडक्ट ओरिजिनल कसं आहे हे आपण जाणून घेऊया। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतल्यानंतर इथे आहे ना आरसीचं नाव येतं, त्याच्यानंतर आपण खाली जर बघितलं तर इथं पण आरसीचं नाव येतं। आणि ही जे स्टिकर दिसतंय तुम्हाला, आता तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, आपण असं केल्यावरती त्याला थोडीशी एक चमक येते जाणवती। त्याच्यानंतर आपण जर असं इथे हात फिरवला तर आपल्याला इथे ना थोडस असं रेषा रेषा आहे ते आपल्या हाताला जाणवतं। तर डुप्लिकेट असेल तर आपल्याला हे जाणवणार नाही। तर बघा, तुम्हाला हे जे स्टिकर दिसतं ना, हे तुम्हाला उन्हामध्ये किंवा लाईटीमध्ये तुम्ही असं आडवं करून किंवा असं करून जर बघितलं तर त्याच्यामध्ये ना चमक दिसती। जर डुप्लिकेट असेल तर ती चमक दिसत नाही। हे ऑथेंटिसिटीचे एक भाग आहे। तर बघा, हे कंपनीचं स्टिकर आहे आणि हे किंग कोलेमनच्या डोक्यावर जे क्राऊन आहे तुम्हाला दिसतंय, हेच क्राऊनचा लोगो ह्या स्टिकर वरती आहे। हा एक कंपनीचं ऑथेंटिकेशन आहे, हे बघा तुम्हाला दिसत असेल। तर बघा, हे प्रोडक्ट मी 15 दिवस पासून आधीच यूज करतेय, तर हे मी आधीच फोडलं होतं। तर कंपनीचा ऑथेंटिसिटीचा जो स्टिकर होता तो मी खाली चिटकवला होता, तो परत मी खाली चिटकवून दिला। तर आता बघा, हे तुम्हाला फोडलेले दिसत असेल, पण जेव्हा हे आपण ओपन करतो तर पहिले इथे ना पूर्ण पॅक असतो तो, आणि त्याच्यावरती ना QR कोड असतात। त्या दिवशी मी हे फोडलं होतं ना, तर त्याचा मी फोटो काढून ठेवला होता। आता मी तुम्हाला तो बाजूला फोटो दाखवते, तुम्ही क्लॅरिटी वाढून ते झूम करून जर स्कॅन केलं तरी देखील ते स्कॅन होऊ शकतं। आता हे मी तुम्हाला स्कॅन करून दाखवते। स्कॅन केल्यानंतर ते कसं फिलअप करायचं मी तुम्हाला दाखवते ते। तर हे स्कॅन केल्यानंतर जो लेबलचा जो कोड होता ना तो तिथे टाकायचा। तर ते स्कॅन केल्यानंतर बघा, आपला जो QR कोड स्कॅन आहे तो आपल्याला दिसतो। त्याच्यानंतर प्रोडक्ट नेम दिसतं, जे रोनी कोलेमन ये बडी प्री वर्कआउटचं आहे, आणि आपला कोणता फ्लेवर आहे ते पण आपल्याला समजतं तिथं। त्याच्यानंतर बॅच नंबर असतो, तो बॅच नंबर आपल्याला दिसतो। त्याच्यानंतर आपली जी मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ती दिसती, आणि एक्सपायरी डेट, एवढं सगळं ह्या कोड वरती दिसतं। जे आपल्याला ऑनलाईन वेबसाईट वरती दिसतं तेच आपण आपल्या डब्यावरती चेक करून घ्यायचं। ते जर सेम असेल तर ते प्रोडक्ट ऑथेंटिक किंवा ओरिजिनल आहे असं त्याचा अर्थ होतो। तर हे झालं स्कॅनर नुसार। तर ऑथेंटिसिटीची अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगते। हे प्रोडक्ट खोलल्यानंतर आतमध्ये जो चमचा येतो ना, तर त्याच्यामध्ये आरसी रॉनी कॉलेमन सिग्नेचर सिटीज असं नाव येतं, तर ते ओरिजिनल आहे। तर बघा, प्रोडक्ट ओरिजिनल कसं आणि डुप्लिकेट कसं याच्यातला फरक तुम्हाला स्पष्ट झाला असेल। ओरिजिनल असेल तर तुम्ही ओळखू शकता, आणि डुप्लिकेट असेल तरी ओळखू शकता। आपण आता याच्या पुढे जाऊया, आणि ह्या प्री वर्कआउट मध्ये नेमकी काय काय भरलेलं आहे आपण त्याचे इन्ग्रेडियंट बघूया। प्रत्येक कंपनीच्या प्री वर्कआउटची सर्विंग साईज ही वेगवेगळी असते, कोणाची 60 असेल, कोणाची 30 असेल, कोणाची 20 असेल। तर बघा, इन्ग्रेडियंट विषयी माहिती बघताना आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, याच्यामध्ये जो स्कूप येतो तो आहे 9 ग्रॅमचा। मार्केटमध्ये 1000 कंपन्या आहेत, ज्याने त्याने आपल्या सोयीनुसार वेगवेगळे स्कूप बनवलेत। आता ह्या कंपनीचा 9 ग्रॅमचा आहे, तर काहींचा 8 ग्रॅमचा असू शकतो, काहींचा 10 ग्रॅमचा असू शकतो, काहींचा 12 ग्रॅमचा असू शकतो। तर बघा, याच्यात 9 ग्रॅमचा स्कूप येतो। तर मला 15 दिवस झाले वापरते, तर मी अर्ध्यापेक्षा कमी घेते। मी काही डेली वापरत नाही, मी 15 दिवसातून 4-5 वेळेस हे वापरलं असेल।
तुम्ही जर बिगिनर असाल आणि नवीन सुरुवात केली असेल तर तुम्ही अर्ध्यापेक्षाही कमी पासून सुरुवात करू शकता. डायरेक्ट एक स्कूप घेऊ नका, मग ते कुठल्याही कंपनीचं असू, डायरेक्ट एक स्कूप घेऊ नका. आपल्या बॉडीला किती ते सूट करतं त्याच्यावर डिपेंड असतं. तर बघा, तुम्ही प्री वर्कआउट घेत असाल किंवा घ्यायचा विचार जर करत असाल, वेट लिफ्टर असतील किंवा पॉवर लिफ्टर असतील किंवा जे जिम करत असतील ते हे प्री वर्कआउट घेऊ शकता. आता माझे व्हिडिओ बघणारे हे बरेच भरती करणारे पण आहेत आणि जिम करणारे पण आहेत. तर मी भरती करणाऱ्या कोणत्याही मुलाला मी असं बोलणार नाही की हे प्री वर्कआउट तुम्ही घ्या. हेच नाही, कोणतेही प्री वर्कआउट जर असेल तर मी ते रनिंग साठी तुम्हाला घ्या असं म्हणणारच नाही, ते सजेशनच देणार नाही. कारण की प्री वर्कआउट हे रनिंग साठी नाहीच आहे आणि ते रनिंग साठी वापरणं योग्य का नाही याच्यावरती मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. बघा, कुठल्याही कंपनीचं प्री वर्कआउट असलं ना ते तुम्ही रोज घेऊ नका. रोज घेतले तर त्याची आपल्याला सवय लागत असते, त्याचा आपल्याला किक बसत नाही. बघा, आपण सुरुवातीला थोडंसं घेतो, मग अर्धा घेतो, मग एक घेतो. तर बघा, माझ्या बघण्यातले काही जण असे आहे ना, त्यांनी 2 चमचे घेतले ना तरी त्यांना काही होत नाही, नजर टाईट होती पण ते बोलतात आम्हाला काहीच नाही झालं. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची किती सवय लागलेली असते. कोणताही खेळ असो, बॅडमिंटन असो किंवा आणखी कोणता खेळ असो. तर बघा, तुम्ही प्री वर्कआउटचे एवढे आहारी जाऊ नका की तुम्ही 2-2 चमचे घेतल्यावर तुम्हाला किक बसत नाही. तर ही धोक्याची घंटा आहे, लक्षात राहू द्या. तर हे का होतं, आपण जे डेली बेस वरती घेतो ना तर त्याच्यामुळे होतं. तर माझ्या बघण्यात असेही काही पोर आहेत त्यांना जर प्री वर्कआउट घेतलं ना त्यांना ग्राउंडच होत नाही. तर बघा, तुम्ही भरती करणारे असो, जिम करणारे असो, वेट लिफ्टर असो किंवा पॉवर लिफ्टर असो, तर माझी सगळ्यांना एवढीच विनंती की तुम्ही प्री वर्कआउटचे एवढे आहारी जाऊ नका की त्याच्याशिवाय तुमचं ग्राउंड होणार नाही, जिम होणार नाही. कारण ते प्री वर्कआउट दिसतं तेवढं साधं नाही, लक्षात राहू द्या. कुठल्याही गोष्टीची आती केली की त्याची मातीच होत राहते. त्याच्यामुळे जर वापरायचं असेल तर मापात वापरा, नाही तर न वापरलेलं बरं. तर प्री वर्कआउट बद्दल जी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्हाला समजली असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट करा. तर मी तुम्हाला माझ्या वेळेनुसार तुम्हाला उत्तर नक्की देईल. तर तुमचा मित्र किंवा मैत्रीण प्री वर्कआउट घेत असेल किंवा घ्यायचा विचार करत असेल तर माझा हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.